नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे या वीकमध्ये म्हणजे आपला हा जो वीक गेला आहे त्या वीकमध्ये BSEने 4 नवीन इंडेक्स लॉन्च केली आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच 4 इंडेक्स बद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो ही अपडेट आहे 20 मे 2025 ची आणि मित्रांनो NSEने 4 नवीन इंडेक्स लॉन्च केले आहे आणि मित्रांनो पहिल्या इंडेक्सचे नाव आहे BSE 500 एनहान्स व्हॅल्यू 50. दुसऱ्या इंडेक्सचे नाव आहे BSE 500 लो व्हॉलेटिलिटी 50. तिसऱ्या इंडेक्सचे नाव आहे BSE 500 मोमेंटम 50 आणि चौथ्या इंडेक्सचे नाव आहे BSE 500 क्वालिटी 50. तर मित्रांनो BSE 500 एनहान्स व्हॅल्यू हा कशासाठी लॉन्च केला आहे तर व्हॅल्यू स्कोर वर बेस मोस्ट अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन सोबत BSE 500 मधील 50 कंपन्याचा परफॉर्मन्स ट्रॅक करण्यासाठी आणि मित्रांनो BSEने BSE 500 लो व्हॉलेटिलिटी 50 हा इंडेक्स कशासाठी लॉन्च केला आहे तर इन्व्हर्स व्हॉलेटिलिटी स्कोरद्वारे वेटेड BSE 500 मधील 50 सर्वात कमी व्हॉलेटाईल कंपन्याची परफॉर्मन्स मेजर करण्यासाठी आणि मित्रांनो तिसऱ्या इंडेक्सचे नाव आहे BSE 500 मोमेंटम 50 आणि मित्रांनो हा इंडेक्स कशासाठी लॉन्च केला आहे तर मोमेंटम स्कोरवर बेस स्ट्रॉंगेस्ट मोमेंटम ॲडजस्टेड फॉर व्हॉलेटिलिटी प्रदर्शित करणाऱ्या 50 कंपन्यांना कॅप्चर करण्यासाठी आणि मित्रांनो BSEने चौथा इंडेक्स लॉन्च केला आहे ज्याचे नाव आहे BSE 500 क्वालिटी 50 आणि मित्रांनो हा इंडेक्स कशासाठी लॉन्च केला आहे तर BSE 500 मधील 50 हायेस्ट क्वालिटी कंपनीजला त्याच्या क्वालिटी स्कोरच्या बेसवर रिप्रेझेंट करण्यासाठी. तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण डिटेलमध्ये बघूया BSE 500 एनहान्स व्हॅल्यू 50 या इंडेक्सबद्दल. तर मित्रांनो सगळ्यात पहिले बोलूया BSE 500 एनहान्स व्हॅल्यू 50 या इंडेक्सबद्दल. तर मित्रांनो हा इंडेक्स लॉन्च झाला आहे 20 मे 2025ला आणि मित्रांनो यामध्ये टोटल स्टॉक राहणार आहे 50 आणि मित्रांनो या इंडेक्समध्ये बदल होणार आहे जून क्वार्टरमध्ये, सप्टेंबर क्वार्टरमध्ये, डिसेंबर क्वार्टरमध्ये आणि मार्च क्वार्टरमध्ये. म्हणजे एका फायनान्शियल इयरमध्ये या इंडेक्समध्ये 4 वेळा बदल होणार आहे आणि मित्रांनो या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज राहील फायनान्शियल सर्व्हिसेस या सेक्टरचे 41.53%. तसेच एनर्जी सेक्टरचे या इंडेक्समध्ये वेटेज राहणार आहे 36.07%. तसेच कमोडिटीज या सेक्टरचे या इंडेक्समध्ये वेटेज राहील 8.92%. तसेच या इंडेक्समध्ये कन्झ्युमर डिस्क्रेशनरी या सेक्टरचे या इंडेक्समध्ये वेटेज राहणार आहे 5.72%. तसेच या इंडेक्समध्ये इंडस्ट्रियल सेक्टरचे वेटेज आहे 3%, सर्व्हिसेस सेक्टरचे वेटेज आहे 2.83%, तसेच FMCG सेक्टरचे वेटेज आहे 1% आणि युटिलिटीजचे आहे 0.92%. आणि मित्रांनो आता आपण बघूया या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त कोणत्या कंपन्याचे वेटेज राहणार आहे. तर मित्रांनो या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज राहणार आहे BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे 6.46%, गेल लिमिटेडचे राहणार आहे 6.30%,
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे या इंडेक्समध्ये वेटेज राहणार आहे 6.11%. SBIचे राहणार आहे 6.10%. तसेच ONGCचे या इंडेक्समध्ये वेटेज राहणार आहे 5.87%. तसेच या इंडेक्समध्ये टाटा मोटर्सचे वेटेज राहणार आहे 5.34%. तसेच हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडचे या इंडेक्समध्ये वेटेज राहणार आहे 5.23%. तसेच HPCLचे या इंडेक्समध्ये वेटेज राहणार आहे 5.03%. तसेच या इंडेक्समध्ये बँक ऑफ बडोदाचे वेटेज राहणार आहे 4.30% आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे या इंडेक्समध्ये वेटेज राहणार आहे 4.30%. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले जो इंडेक्स बघितला त्याचे नाव आहे BSE 500 एनहान्स व्हॅल्यू 50. तर चला बघूया दुसरा इंडेक्स. तर मित्रांनो, आपण ज्या दुसऱ्या इंडेक्सबद्दल बोलणार आहोत त्या इंडेक्सचे नाव आहे BSE 500 लो व्होलॅटिलिटी 50 इंडेक्स. आणि मित्रांनो, हा इंडेक्ससुद्धा 20 मेला लॉन्च झाला आहे आणि या इंडेक्समध्ये सुद्धा 50 कंपन्या आहे. आणि मित्रांनो, या इंडेक्समध्ये जून क्वार्टरमध्ये, सप्टेंबर क्वार्टरमध्ये, डिसेंबर आणि मार्च क्वार्टरमध्ये म्हणजे एका फायनान्शियल इयरमध्ये 4 वेळास चेंजेस होणार आहे. आणि मित्रांनो, या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त FMCG सेक्टरचे वेटेज राहणार आहे 22.89%. तसेच फायनान्शियल सर्व्हिसेसचे 20.58%. कन्झ्युमर डिस्क्रिशनरीचे राहणार आहे 18.01%. हेल्थकेअरचे राहणार आहे 13.41%. कम्युडिटीजचे आहे 11.68%. IT चे राहणार आहे 7.34%. एनर्जीचे राहणार आहे 2.25%. टेलिकम्युनिकेशन्सचे आहे 2.06% आणि इंडस्ट्रीयल्सचे राहणार आहे 1.79%. तर चला बघूया आता या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त कोणत्या कंपनीचे वेटेज राहणार आहे. तर मित्रांनो, या इंडेक्समध्ये MRF लिमिटेडचे सगळ्यात जास्त वेटेज राहणार आहे 2.67%. ITCचे आहे 2.43%. नेस्ले इंडियाचे आहे 2.43%. ब्रिटॅनियाचे आहे 2.38%. HDFC बँकचे आहे 2.37%. ICICI बँकचे आहे 2.34%. सन फार्माचे आहे 2.31% आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे आहे 2.27% आणि मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे आहे 2.25% आणि एशियन पेंट्सचे आहे 2.23%. तर मित्रांनो, इथे आपला दुसरा इंडेक्स कंप्लीट झाला आहे, ज्याची इन्फॉर्मेशन आपण आता बघितले. आणि मित्रांनो, या इंडेक्सचे नाव आहे BSE 500 लो व्होलॅटिलिटी 50. चला आता मित्रांनो, आता आपण तिसऱ्या इंडेक्सबद्दल बोलणार आहोत आणि तिसऱ्या इंडेक्सचे नाव आहे BSE 500 मोमेंटम 50 इंडेक्स. तर मित्रांनो, हा इंडेक्ससुद्धा 20 मे 2025ला लॉन्च झाला आहे आणि यामध्ये सुद्धा 50 कंपन्या आहे. तसेच हा इंडेक्ससुद्धा एका फायनान्शियल इयरमध्ये 4 वेळास या इंडेक्समध्ये बदल होणार आहे. जून क्वार्टरमध्ये, सप्टेंबर क्वार्टरमध्ये, डिसेंबर क्वार्टरमध्ये आणि मार्च क्वार्टरमध्ये. तर चला बघूया या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त कोणाचे वेटेज राहणार आहे. तर मित्रांनो, या इंडेक्समध्ये कन्झ्युमर डिस्क्रिशनरी सेक्टरचे वेटेज आहे 31.82%. फायनान्शियल सर्व्हिसेसचे आहे 17.95%. कमोडिटीजचे आहे 15.28%. हेल्थकेअरचे आहे 11.71%. इंडस्ट्रीयल्सचे आहे 7.58%. टेलिकम्युनिकेशन्सचे आहे 7.07%. सर्व्हिसेसचे आहे 4.91%. तसेच FMCGचे आहे 2.08%. एनर्जीचे आहे 0.72%. ITचे आहे 0.49% आणि डायव्हर्सिफाईडचे आहे 0.39%. चला आता बोलूया मित्रांनो, या इंडेक्समध्ये कोणत्या कंपनीचे सगळ्यात जास्त
वेटेज आहे. तर मित्रांनो या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे 4.54%, HDFCचे आहे 4.20%, भारती एअरटेलचे आहे 4.18%, डिव्हिज लॅबचे आहे 4.06%, आयचर मोटर्सचे आहे 4.06%, महिंद्रा अँड महिंद्राचे आहे 4.04%, इंडिगोचे आहे 4.03%, झोमॅटोचे आहे 3.95%, ट्रेंट लिमिटेडचे आहे 3.89% आणि बजाज फायनान्स लिमिटेडचे आहे 3.75%. तर मित्रांनो हा आपला इथे तिसरा इंडेक्स कंप्लीट झाला आणि मित्रांनो या इंडेक्सचे नाव होते BSE 500 मोमेंटम 50. तर चला बघूया आता आपला चौथा इंडेक्स. तर मित्रांनो BSEने जो चौथा इंडेक्स लॉन्च केला आहे त्याचे नाव आहे BSE 500 क्वालिटी 50 इंडेक्स. तर चला बघूया. तर मित्रांनो हा इंडेक्स सुद्धा 20 मेला लॉन्च झाला आहे आणि या इंडेक्समध्ये सुद्धा 50 कंपन्या आहे. तसेच एका फायनान्शियल इयरमध्ये या इंडेक्समध्ये सुद्धा 4 वेळेस चेंजेस होणार आहे. जून क्वार्टरमध्ये, सप्टेंबर क्वार्टरमध्ये, डिसेंबर क्वार्टरमध्ये आणि मार्च क्वार्टरमध्ये. तर चला बघूया या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज कोणत्या सेक्टरचे राहणार आहे. तर मित्रांनो या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त कन्झ्युमर डिस्क्रिशनरी या सेक्टरचे वेटेज आहे 20.62%, FMCG सेक्टरचे आहे 16.72%, फायनान्शियल सर्व्हिसेसचे आहे 15.78%, IT सेक्टरचे आहे 14.30%, इंडस्ट्रियल्सचे आहे 13.18%, कमोडिटीजचे आहे 6.05%, हेल्थकेअरचे आहे 5.60%, एनर्जीचे आहे 4.38%, युटिलिटीजचे आहे 2.68% आणि डायव्हर्सिफाईड आहे 0.67%. चला आता बघूया या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त कोणत्या कंपनीचे वेटेज आहे. तर मित्रांनो या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे 4.48%, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे आहे 4.41%, ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे आहे 4.32%, डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्सचे आहे 4.05%, तसेच नेस्ले इंडियाचे आहे 4.02%, ट्रेंटचे आहे 3.84%, SCL टेक्नॉलॉजीजचे आहे 3.81%, बजाज ऑटो लिमिटेडचे आहे 3.79% आणि HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचा यामध्ये वेटेज आहे 3.75% आणि कोलगेटचा यामध्ये वेटेज आहे 3.72%. तर मित्रांनो हा होता शेवटचा इंडेक्स म्हणजे चौथा इंडेक्स म्हणजे BSE 500 क्वालिटी 50 इंडेक्स. तर मित्रांनो या वीकमध्ये BSEने हे 4 इंडेक्स लॉन्च केले आहे आणि या 4 इंडेक्सबद्दल आज आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघितली. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.